आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता 2 लाख पानांची कागदपत्र तयार आहेत। तर 34 याचिकांचे 6 गटांमध्ये वर्गीकरण केल्यामुळे विविध 6 निकाल लागणार आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये विधिमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता विधिमंडळ सुप्रीम कोर्टाकडे 3 आठवड्यांची वेळ मागणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत, सर्वोच्च न्यायालयामध्ये विधिमंडळाकडून याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, काय अधिक माहिती आहे? सागर, आपण जर पाहिलं तर ही सुनावणीची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। 18, 19, 20 तारखेपर्यंत फायनल हिअरिंग जे आहे ते होणार आहे, परंतु त्यानंतरचा कालावधी जो आहे तो अधिकचा निकाल वाचण्यासाठी लागणार आहे आणि त्यामुळेच विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये एक ॲफिडेव्हिट जे आहे ते केलं जात आहे आणि त्यामध्ये 3 आठवड्याची मुदत जी आहे ती वाढवून द्यायची विनंती जी आहे ती न्यायालयाला केली जाणार आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्या 34 याचिका आहेत, या 34 याचिकांचे 6 वर्ग जे आहे ते करण्यात आलेले आहेत। त्या 6 वर्गाच्या संपूर्ण निकाल जे आहे ते वाचन किंवा निकाल लेखन जे आहे त्याला वेळ जो आहे तो लागणार आहे। जवळजवळ 2 लाख पानांची कागदपत्र जी आहे ती तयार झालेली आहेत। ती सगळी कागदपत्र एकत्र करून त्याच्या निकालात वर्गीकरण करणं गरजेचं आहे। त्यामुळे हा सगळा कालावधी जो आहे तो मोठा लागणार आहे। नागपूर अधिवेशन जे आहे ते 20 तारखेला संपेल, त्यानंतर या ठिकाणाहून सगळी कागदपत्र जी आहेत मुंबईला आणावी लागणार आहेत, त्यामध्ये सुद्धा 2-4 दिवस जे आहे ते लागू शकतात। अशा या सगळ्या गोष्टी पाहता विधिमंडळाकडून आता सर्वोच्च न्यायालयाला विनंती जी आहे ती केलेली आहे की कुठेतरी 3 आठवड्याचा वेळ जो आहे तो आम्हाला वाढवून द्या आणि या 3 आठवड्यात आम्ही निकाल जे आहे ते तयार करून कोर्टासमोर सादर करू। नक्कीच विनायक, मात्र सुप्रीम कोर्टाकडून कुठेतरी विधानसभा अध्यक्षांना डेडलाईन देण्यात आलेली होती, त्या वेळेमध्येच तुम्हाला ही सुनावणी पूर्ण करून निर्णय घेणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं। मात्र त्यानंतर आता विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये ही विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।